नमस्कार मित्रांनो, मी तुषार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ट्रॅव्हल अँड टेक विथ तुषार. मित्रांनो, ट्रॅव्हलचे व्हिडिओ बरेच झाले, त्यानंतर बाईक डिलिव्हरीचे सुद्धा व्हिडिओ भरपूर झाले आणि आता एक रिसेंट व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचा नंबर कसा घेता येतो तो. दिस इज ऑल अबाउट ट्रॅव्हल. ओके, नाव ट्रॅव्हल अँड टेक. दिस इज वॉट टेकबद्दल आत्ता आपल्याला बोलायचं आहे. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, बरोबर? तर मग त्यासाठी एक असा आमचा सेटअप सुद्धा आहे, हे पण बऱ्याच जणांना माहिती आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट ॲड ऑन केली आहे. ॲक्च्युली ॲड ऑन नाही म्हणू शकत, ह्याला मी अपग्रेड म्हणू शकतो. एक आपल्याकडे लॅपटॉप होता आणि तो लॅपटॉप आपण एक्सचेंज केला. आपण तो देऊन नवीन लॅपटॉप घेतला आणि दिस इज वॉट. तर त्याचं आपल्याला करायचं आहे अनबॉक्सिंग आणि माझ्या बऱ्याच मित्रांना त्याची मदत पण व्हावी, गोष्टी पण कळाव्यात. आणि जर आपण ट्रेडिंग करत असेल तर आपल्याला काय जनरेशनचा किंवा कुठल्या प्रोसेसरचा लॅपटॉप पाहिजे, त्याचं बजेट कुठपर्यंत जाऊ शकतं, ही सगळी माहिती. तर मग मित्रांनो, लगेच आपण सुरुवात करूया आपल्या अनबॉक्सिंगला. लेट्स प्ले. ॲमेझॉनच्या बॉक्समधून ज्यावेळेस हा पीस बाहेर काढला तेव्हा असा HP बॉक्स सेपरेट होता. ठीक आहे, हा HP बॉक्स सेपरेट होता. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या माहिती आहे. ही नक्की असते काय, ठीक आहे, किती रुपयाचा लॅपटॉप येतो, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतंय काय. ओके, तर या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला ॲड ऑन आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हा मी ॲक्च्युली कट केला आहे आपल्याला ओपन करून दाखवण्यासाठी. अशा प्रकारे हा पीस पॅक होतो कंपनीकडून आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्याच्यामधून काढतो तेव्हा तो अशा प्रकारच्या बॉक्समध्ये पॅक केलेला आहे. ठीक आहे, तर हे जे पॅकिंग आहे हे अशा पद्धतीचं आहे. हे सध्या आपण इथे ठेवूयात आणि ह्याच्यासोबत कंपनीकडून एकदम थँक्यूमध्ये एकदम फ्रीमध्ये गोष्टी काय भेटतात ते बघू. ॲक्च्युली फ्रीमध्ये नाही म्हणता येणार, ह्याचेसुद्धा पैसे घेतलेच आहेत त्यांनी. ही एक पॉवर केबल आणि हा एक ॲडॅप्टर आहे. ठीक आहे, आणि याच्यावरती आपण बघू शकता दिस इज 65 वॅटचा एक ॲडॅप्टर भेटतो आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर हे माझं आहे बिल. ॲमेझॉनवरून मी याला बाय केलेलं आहे, ॲमेझॉनवरून. ठीक आहे, तर मग येईल तुमच्या लक्षात. स्टे ट्यून, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे एक युजर मॅन्युअल जे की प्रत्येकजण कसले सुद्धा प्रोडक्ट घेतलं तरी सुद्धा ते पूर्ण वाचतात. कोणी नाही वाचत, त्यामुळं ते मोठं बुक नाहीच आहे, 2 पानं. जे संपला. आता ओपन करूया आपण लॅपटॉप. तर सर्वसाधारणपणे हा अशा प्रकारे दिसतो. ह्या 2 गोष्टी, ह्याचं झालं काम. ह्याची कंपनीकडून पॅकिंगची पद्धत एकदा बघून घ्या. हे अशा प्रकारे पॅक केलेलं आहे एका बॅगमध्ये. तर ते ओपन करायचं आहे आणि हे त्याचं फिनिशिंग. ह्याच्यामध्ये काय काय कुठले पोर्ट आहेत आणि ॲड ऑन पार्ट काय आहेत, प्रोसेसर कुठला आहे, त्या मॉडेलचं नाव काय आहे. तर मित्रांनो, लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन एक. तर याच्यामध्ये मित्रांनो कुठला प्रोसेसर आहे, AMD Ryzen 3 5300U हा प्रोसेसर आहे. तर या प्रोसेसरसोबत आपल्याला 8 GB रॅम आहे, 8 GB रॅम. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्टोरेज आहे, ते स्टोरेज आहे 512 GB SSD NVMe M.2 अशी SSD. मित्रांनो, SSD आणि HDD ह्याच्यात आता फरक एकदम जबरदस्तच आहे. SSDमुळे कम्प्युटरचं किंवा लॅपटॉपचं जे स्पीड आहे ना ते मल्टिपल बाय 10 होतं, म्हणजे डायरेक्ट 10 पटीने ते स्पीड वाढतं. त्याच्यामुळे SSD आता खूप ट्रेंडिंग पण आहे आणि SSDचं घ्यावं. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. 15.6 इंचेस स्क्रीन आहे, IPS मॉडेल, त्याच्यामुळं ते छान आहे. जवळून जरी आपण वापरत असलो तरी कसलं रिफ्लेक्शन नाही, काय नाही. ठीक आहे, तर नेक्स्ट पार्ट कॉन्फिगरेशन. नंतर नेक्स्ट पार्ट, ह्याच्यासोबत आपल्याला
पोर्ट कसले कसले आहेत आणि पोर्ट काय काय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले हा पार्ट ह्याच्यामध्ये आहे चार्जिंग केबलचा इनपुट, त्याच्यानंतर USB 2 पोर्ट आहेत. ठीक आहे, USB 3.2 ओके, USB 3.2 व्हर्जनचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या बाजूला कसलेही पोर्ट नाही आहेत, पोर्ट झाले. त्याच्यानंतर दुसरी बाजू इकडे सगळ्यात पहिली HDMI केबल आहे, HDMI केबल. त्यानंतर C टाईप हे जे आहे सेम USB सारखं फंक्शन होणार आहे. ओके, त्याच्यानंतर 3.5 mm कॉम्बो जॅक आहे, माईक आणि हेडफोन दोन्ही सुद्धा चालू याच्यामध्ये शकतं. त्याच्यानंतर हे आहे SD कार्ड रीडर. ठीक आहे, म्हणजे आपलं जे मेमरी कार्ड असतं, आणि जसं पण मी हा व्हिडिओ ज्या कॅमेरामध्ये रेड करतोय, असं पण मी हा व्हिडिओ ज्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करतोय त्या कॅमेराचं कार्ड म्हणा किंवा आपल्याला माहिती आहे बऱ्याच गोष्टी, ते पण याच्यामध्ये रीड करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, एक छान आणि ॲड ऑन गोष्ट जी मला आवडली ती आहे ह्याच्यामध्ये अशा प्रकारचा कीबोर्ड. ह्या कीबोर्डमध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, नमपॅड सेपरेट आहे आणि एकदम मस्तपैकी विंडोज 11 होम अशी OS आहे याच्यामध्ये. त्याच्यासोबत कंपनीकडून आपल्याला MS Office 2021 म्हणजे MS Office 2021 हे व्हर्जन भेटत आहे स्टुडंट आणि होमसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला 3 पार्ट भेटतात, जसं की वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट. सिम्पल. तर मग आता सगळ्यात मेन पार्ट, हा लॅपटॉप मला किती रुपयाला बसला, तर लगेच आपण त्याबद्दल बघूया. एकदम सोपा विषय की मित्रांनो, हे स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे हा लॅपटॉप मला 25,860 रुपयाला बसलेला आहे. 25,860 एकदम ओके. तर मित्रांनो, एवढे सगळे व्यवस्थित प्रोसेसर, त्याच्यानंतर रॅम आणि स्टोरेज, त्यामध्ये अजून ॲड जर केलं तर ही स्क्रीनची एवढी मोठी साईज. ठीक आहे, 15.6 इंच ह्याची साईज आहे. आणि ह्या साईजचा जो उपयोग आहे तो आपल्याला ट्रेडिंगमध्ये खूप होतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे हा लॅपटॉप मी एक्सचेंज केला कारण की ट्रॅव्हलिंग पिरियडमध्ये आपण काहीतरी कॅरी करू शकतो आणि आपण ट्रेडिंग करतो. आपण जॉब नाही करत आहे, तर मग ट्रेड कुठं पण करता येतो, तर विषयच वेगळा. त्याच्यासाठी लॅपटॉप घेतला. ठीक आहे, तर मग हा लॅपटॉप कॅरी करता येईल. त्याच्यामध्ये ह्याची एक खूप जबरदस्त ॲड ऑन गोष्ट आहे की बॅटरी लाईफ. ह्याची बॅटरी लाईफ जी आहे ना, ती 65 वॅट ह्या चार्जरच्या ॲडॅप्टरने जर आपण ती चार्ज केली की ती चार्ज लवकर होते, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि 9 तास तो लॅपटॉप चालू शकतो कंटिन्यू काम करून, अशा पद्धतीने कंपनीने सांगितलं आहे. पण आपल्यासाठी तसं जर पाहिलं तर 6 तास जरी चालला तरी खूप व्यवस्थित आहे. आणि याचा तर रिव्ह्यू मी तुम्हाला 6 महिन्यानंतर सुद्धा देणार की बाबा लॅपटॉप खरेदी केला, पण त्याच्यानंतर हा लॅपटॉप आहे कसा, चालतोय कसा आणि खरंच वर्थ आहे का. अँड ॲक्च्युली येस, दिस इज व्हॅल्यू फॉर मनी. मी सुद्धा याच्याबद्दल खूप रिसर्च केली आणि रिसर्च केल्याच्यानंतर त्यानंतर मी हा बाय केला. हा होता आपला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ एकदम सिम्पलमध्ये. तर होप सो की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. आणि हा जो लॅपटॉप आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला खाली दिसेलच, खाली सगळे खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणारच आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात व्यवस्थित ध्यानात ठेवा, माझा तुषार गोडके आणि शुभम गोडके आम्हा दोघा भावांचा हा एक जो सेटअप आहे हा एकदम कम्प्लीट सेटअप आहे. हे अपग्रेड आहे, हे फक्त अपग्रेड आहे. सेटअप इज कम्प्लिटेड, म्हणजे प्रॉपर कम्प्लिटेड आधीपासून होता, पण हा अपग्रेड करून त्यामध्ये अजून एक टचअप दिला आहे. आणि आता त्याचा एक सेटअपचा व्हिडिओ रिलीज होणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला पुढे ह्या सेटअपचा व्हिडिओ बघायला भेटेल. आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ तर भेटणार. पण एक लक्षात ठेवा की ट्रॅव्हलिंग करायला, सेटअप करायला पैसे येतात कुठून? तर ते येतात ट्रेडिंगमधून, स्टॉक मार्केटमधून. त्याचा सगळा स्टडी आहे, एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यानंतर कुछ करके दिखाया. तर अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओंसाठी आपण एक व्यवस्थित आणि चांगलं पाऊल उचलणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढची माहिती तुम्हाला त्यानंतर भेटून जाईल. आणि हा व्हिडिओ पण लक्षात ठेवा, शेअर करा. आणि तुम्ही कोणी जर लॅपटॉप वगैरे घेणार असाल तर होपसो तुम्हाला याची मदत होईल. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि मित्रांना पण द्या पाठवून, हे का नाही मित्रांना, मैत्रिणींना. आणि तुम्ही ह्याच्यामधून जर काय पॉईंट तुम्हाला समजले नसतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सांगा, तुम्हाला त्याचं उत्तर डायरेक्टली दिलं जाईल. तर आशा करतो थँक्स फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ इट. आय विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, खुदा हाफिज.